दोन विषयांच्या एका चाचणी परीक्षेत 60% विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण, 30% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास. जर 484 विद्यार्थी दोन्ही विषयात पास झाले असतील तर परीक्षेला बसलेले विद्यार्थी किती? पर्याय मात्र दर्शवले नाही. विनंती आग्रहाची. लेकरांनो, प्रश्न जसाच्या तसा टाका. एखाद्या वेळेस बाय ऑप्शन आपल्याला उत्तरापर्यंत जाणं सुलभ होते. पर्यायातून एखाद्या वेळेस दिशा मार्ग गवसतो, लक्षात घ्या. म्हणून आग्रहाची विनंती, प्रश्न जसाच्या तसा टाका. ओके. प्रश्नामध्ये दोन विषय कोणते? एक विषय दर्शवला इंग्रजी, दुसऱ्या विषयाचं नामोनिशाण नाही. लक्ष द्या. प्रश्न सोडवायचा कसा? इथं दोन विषय, लेकरांनो लक्ष द्या. इथं प्रथमतः पास आणि नापास हे शब्द मांडा. आता इथं लिहा विषय. दोन विषयाच्या एका चाचणी परीक्षेत दोन विषय कोणते? प्रश्नामध्ये एकच विषय दर्शवला आणि त्या विषयाचं नाव इंग्रजी. लक्ष द्या. या इंग्रजी विषयाचं वर्णन. 60% विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले म्हणजे पास झाले. इथं 60%. पास म्हणजेच उत्तीर्ण आणि नापास म्हणजेच अनुत्तीर्ण. लक्ष द्या. इंग्रजी विषयात पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी 60%. मनाशी प्रश्न, नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी किती हो? अर्थात 40%. पुढं गणित म्हणते 30% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास. किती टक्के विद्यार्थी दोन्ही विषयात नापास? 30%. म्हणून या 40%तून बारकाईनं लक्ष द्या. या 40%तून दोन्ही विषयात नापास असणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी 30% वजा बाकी 10%. याचा अर्थ, या दुसरा विषय उदाहरणार्थ गणित घेऊ. याचा अर्थ दुसरा विषय जर तुम्ही गणित घेतला तर त्या गणित विषयात नापास झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी मिळते 10% आणि पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी 90%. लक्षात आलं तुमच्या? आता लेकरांनो लक्ष द्या. आपल्याला जर 484 विद्यार्थी दोन्ही विषयात पास झाले असं विधान प्रश्नामध्ये दर्शवलं, मात्र मनाशी प्रश्न असा निर्माण करायचा की दोन्ही विषयात पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी किती? ती काढायची कशी? लक्ष द्या. ही बेरीज करा. 40 आणि 10 50%. याचा अर्थ 50% विद्यार्थी आहेत जे या दोन वेगवेगळ्या विषयात नापास झाले. पैकी 40% विद्यार्थी इंग्रजीत नापास, 10% विद्यार्थी गणितात नापास. या दोन विषयात नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी 50% इथं मांडा. यामधून आता 30% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झालेत, म्हणून 30% दोन्ही विषयात नापास. दोन्ही विषयात काय तर नापास. नापास ही वजाबाकी. उत्तर 20%. हे 30%, हे 50%. हा गोंधळ तुमच्या लक्षात आला का? 40% विद्यार्थी इंग्रजीत नापास, 10% विद्यार्थी गणितात नापास. हे 50% म्हणजे या वेगवेगळ्या दोन विषयात नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी. त्यामधून हे 30% म्हणजे दोन्हीही विषयात. एखादा मुलगा दोन्ही विषयात नापास होऊ शकतो. एखादा मुलगा एखाद्याच विषयात नापास होऊ शकतो, दुसऱ्या विषयात पास होऊ शकतो.
एका विषयात पास झालेला दुसऱ्या विषयात नापास झालेला असू शकतो, दुसऱ्या विषयात नापास झालेला पहिल्या विषयात पास झालेला असू शकतो. लक्षात आलं तुमच्या हा गोंधळ. हे 50% म्हणजे 40% इंग्रजीत नापास, 10% गणितात नापास. या वेगवेगळ्या 2 विषयात नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची 50% ही टक्केवारी, त्यामधून 30% म्हणजे दोन्ही विषयात नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी वजा आलेलं उत्तर 20%. म्हणजे केवळ हे मांडलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल, केवळ नापास विद्यार्थ्यांची एकूण टक्केवारी 20%. आता पास झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी किती असा प्रश्न जर केला तर त्याचं उत्तर 100% वजा 20% बराबर 80%. हे काय? दोन्ही विषयात पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची काय हो टक्केवारी. मग आता दोन्ही विषयात पास होणारे विद्यार्थी 484. मनाशी प्रश्न असा करा की अशी कोणती संख्या आहे, लेकरांनो लक्ष द्या, अशी कोणती संख्या आहे की जिचे 80%, मग ही मांडणी लक्षात घ्या, जिचे 80% हे 484 होतात. हे 484 विद्यार्थी म्हणजे 80% विद्यार्थी होत. म्हणून अशी ती यक्ष संख्या आहे जिचे 80% म्हणजे 484. लेकरांनो यक्ष 80 सोबत गुणिला, हा गुणाकार 80x बराबर 484 कडे जाताना 100 गुणिला. आता 80x बराबर हा गुणाकार 484, त्यावर 2 शून्य. लक्ष द्या, 48,400 या गणिताला इकडे वळवा. 80x बराबर 48,400. आता x ला एकटं करू. 48,400 कडे जाताना 80 भागीला. मग या शून्याला हे शून्य गायब आणि हा भाग द्या लेकरांनो. 8 सकम 48, 8 पंच 40. मात्र दोन्ही संख्येला एकदम भाग देता येत नाही, शून्यानं भाग द्या. आता 8 पंच 40 म्हणजे 605. हे या प्रश्नाचं उत्तर. अर्थात परीक्षेला बसलेले एकूण विद्यार्थी किती? 605. हे या प्रश्नाचं उत्तर. प्रश्नकर्त्या विद्यार्थ्यांनी पर्याय दर्शवले नव्हते. ओके. पास नापास ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. लेकरांनो, गणितासंबंधी कुठलाही प्रश्न असो, गुगलवर टाईप करत असताना सोबत गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय वाहत सर असं मांडायला विसरू नका. प्रश्न सापडेलच अशी ग्वाही देतो. जर का प्रश्न सापडला नाही तर ह्या माझ्या नंबरवर तो पाठवा. त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल. ओके.